सर्वांना नमस्कार. आपण बघतोय प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसंदर्भात जे पोर्टल रिलेटेड इश्यू येतात किंवा आपले साईड ओपन होताना इश्यू येतात किंवा डायरेक्ट पोर्टल आपल्याला बाहेर फेकते किंवा ID पासवर्ड नॉट करेक्ट असा एक मेसेज येतो. तर आपल्याला वारंवार सांगण्यात येते की आपल्या मोबाईलची हिस्ट्री क्लिअर करा. परंतु आपल्याला कळत नाही की कशी हिस्ट्री क्लिअर करायची. तर आपण बघणार आहेत आज कशी हिस्ट्री क्लिअर करायची. सर्वात आधी तर आपण आपल्या ब्राउझरला जायचं आहे, जे आपण ब्राउझर्स वापरतो. तर आपण सहसा तरी क्रोम वापरतो. तर आपण इथे आलेलो आहे क्रोम ब्राउझरला. आता इथे क्रोम ब्राउझरला आल्यानंतर मी जर प्रधानमंत्री मातृवंदनाची वेबसाईट जर टाकली तर ती ओपन होणार नाही. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण वेबसाईट टाकतो किंवा लॉग इन करतो तर लॉग इन होत नाही. वारंवार आपल्याला बाहेर फेकलं जातं किंवा आपल्याला मेंटेनन्सचं पेज दाखवेल किंवा इतर कुठले पेज दाखवतात की जे ओपन होत नाही. तर अशा वेळेस काय करायचं तुम्हाला, तर इथे ज्या ह्या तीन डॉट दिसत आहेत वरती, या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. इथे 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला हिस्ट्री म्हणून लिहून येतं. तर या हिस्ट्रीवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की इथे हिस्ट्री दिसते आपली सर्व, की आपण जे पण पेज ओपन केले होते, वेबसाईट्स ओपन केल्या होत्या किंवा आपण जे काही आपण Googleवर सर्च केलेलं होतं ते सर्व आपल्याला इथे दिसून येतं. तर इथे काय करायचं आहे तुम्हाला, डिलीट ब्राउझिंग डेटा, इथे जे आपल्याला दिसतंय डिलीट ब्राउझिंग डेटा, याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसतं इथे की ऑल टाईम, म्हणजे एक डिलीट न करता काय करायचं आहे तुम्हाला, इथे आपल्याला ऑल टाईमवर क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला इथे लास्ट 15 मिनिटाची, लास्ट 1 तासाची किंवा 24 तासाची किंवा 7 दिवसाची किंवा 4 आठवड्यांची किंवा ऑल टाईम, तुम्हाला जर इथे जशी हिस्ट्री डिलीट करायची तशी तुम्ही इथे करू शकतात. आता मला इथे लास्ट 7 डेजची हिस्ट्री क्लिअर करायची. तर मी काय करणार आहे, इथे लास्ट 7 डेज इथे सिलेक्ट करणार आहे आणि डिलीट डेटा इथे जे टॅब दिसतोय आपल्याला खाली, त्याच्यावर क्लिक करणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर काय होणार, की मी जे काही 7 दिवसांमध्ये ज्या काही वेबसाईट्स वगैरे, पोर्टल किंवा कुठलेही ID पासवर्ड सेव्ह केले असतील किंवा कुठलीही साईट ओपन केली असेल, तर ती सर्व इथून डिलीट होऊन जाणार. तर आपण इथे डिलीट डेटावर क्लिक करूया. इथे डिलीट डेटावर क्लिक केल्यानंतर मेसेज येतो आपल्याला, की आपल्याला ऑल्सो क्लिअर डेटा फ्रॉम दिस साईट्स सीन इम्पॉर्टंट टू यू. तर इथे ज्या पण साईट्स आपण गुगलला टाकलेल्या असतात त्या सर्व इथून डिलीट होऊन जाणार. तर आपण बघूया की इथे डिलीट ऑप्शन दिलेलं आहे. इथे डिलीट केल्यानंतर सर्व हिस्ट्री ती डिलीट होऊन जाणार. तर आता ही मागच्या 7 दिवसाची हिस्ट्री आपण इथून डिलीट केलेली. जर सर्व ऑल टाईमची करायची असेल तर ऑल टाईम तुम्ही सिलेक्ट करू शकता. ऑल टाईम सिलेक्ट केल्यानंतर सर्व तुमच्या मोबाईलमध्ये जेवढी पण हिस्ट्री असेल ब्राउझरला वापरलेली, तेवढी सगळी इथे क्लिअर झालेली. आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की इथे काहीही नाही ओपन झालेलं. म्हणजेच आपण वेबसाईटवर जेव्हा बघत होतो तर तेव्हा बरेचसे वेबसाईट्स आपल्याला इथे दिसून येत होत्या ज्या मी ओपन केलेल्या होत्या. तर त्या सर्व वेबसाईट्स आता क्लिअर झालेल्या. तर याला काय म्हणतात, ते आपण मोबाईल रिफ्रेश करणं किंवा मोबाईलची हिस्ट्री क्लिअर करणं. आता इथे मी जेव्हा वेबसाईट्स टाकणार आहे आता प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची, तर ती वेबसाईट टाकल्यानंतर आता बघूया आपण काय फरक पडतो किंवा काय वाटतं आपल्याला. तर आता बघू शकतो की आता लॉग इन पेज ओपन झालेलं आहे. तर इथे आता त्यावेळेस मेसेज येत होता की आपण ते पेज ओपन करू शकत नव्हतो, परंतु हिस्ट्री क्लिअर केल्यानंतर लॉग इन पेज ओपन झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हिस्ट्री क्लिअर करून रिफ्रेश मारून मोबाईल तुम्ही परत लॉग इन करू शकता. तर अशा माहितीसाठी तुम्ही चॅनलला लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आपले सगळ्यांचे मातृत्व या चॅनलला सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद.